पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं। श्रीमञ्जुळाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वाप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी करा श्री घुसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, आपण 2-4 प्रवचन झाले स्पृश्यास्पृश्यतेच्या करण्याचा प्रयत्न केला। आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराजांनी जे म्हटलं आहे की यह दूर हो सब भावना, हम नीच है अस्पृश्य है, हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला। प्रत्येकाच्या ठिकाणी हा भाव असू नये इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्या पुढची भूमिका महाराजांनी सांगितली की हर जीव का हो शुद्ध मन जब कर्म उनके स्पृश्य है। प्रत्येक जीवाचं मन हे शुद्ध असावं। जर त्या लोकांचे कर्म हे शुद्ध आहेत तर शुद्ध कर्म करणाऱ्या लोकांचं मनही सुद्धा शुद्ध असावं। त्यांच्या मनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्वतःला कमी लेखण्याची भूमिका त्या ठिकाणी असू नये, ही एक भूमिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रगट केली आहे। आपण पाहिलं स्पृश्यास्पृश्य भेदाच्या दृष्टीनं बराच 2-4 प्रवचनामध्ये आपण विचार पाहण्याचा प्रयत्न केला। कोणी उंच नाही आणि कोणी नीच नाही, कोणी ब्राह्मण नाही कोणी क्षत्रिय नाही, सर्व एकाच ईश्वराचे लेकर आहेत। पूज्य साने गुरुजीचे म्हणतात की प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणाला हीन लेखावे जगाला प्रेम अर्पावे, असं त्या साने गुरुजींचं मत आहे। आणि त्याची सिद्धी करणारं चिंतन आपण
आतापर्यंत पाहिला, ज्याला अवधूत पंथाचे संस्थापक कृष्ण महाराज, धनी अवधूत असे कृष्णाजी महाराज, त्यांनी चौथा विटाळ म्हणून घोषित केला आहे. अशा त्या स्पृश्यास्पृश्यतेच्या निवारणाच्या दृष्टीनं आपण चिंतन करण्यात आलं आहे. पण आता तसा काही तो काळ राहिलेला नाही आहे. आता काळ बदललेला आहे. आता समता, बंधुता, न्याय अशा पद्धतीचं सर्वीकडे एक वारं पसरलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये सत्ययुगाची सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आले कलयुग हे जिकडे तिकडे, आले सतयुग हे जिकडे तिकडे सांगा, आता बलधर्माने न्यायनीतीने वागा, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. असो, अस्पृश्य निवारणाच्या विचाराचा प्रचार अलीकडे मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नव्हे आता काही स्पृश्यास्पृश्य भेद राहिलाही नाही. त्याच्याकरिता एका काळामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील, राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, त्याचसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पूज्यपाद साने गुरुजी असतील, आमचे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील, तपोमूर्ती संत गाडगेबाबा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक, हे सगळी मंडळी जी आहे, या सगळ्या महापुरुषांनी या अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत आणि यांच्यासोबत अजून कितीतरी मंडळी, त्यांचं नाव आता कोणाकोणाचं घ्यावं, कितने नाम बताये उनके असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे नावही घेतले तर त्यांचे नावं घेण्यातच किती प्रयोजन निघून जातील. इतक्या महापुरुषांनी हा स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटवण्याकरिता फार मोठी क्रांती केलेली आहे. आणि ती क्रांती करत असताना त्याच्याकरिता विविध पद्धती त्यांनी वापरल्या आहेत. कोणी त्या रूढीचं खंडन समाजामध्ये विचाराच्या प्रचाराच्या माध्यमातून केलं असेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महापुरुषांनी त्याचं एक प्रकारे या विचाराचं खंडन संविधानात समता, बंधुता, न्याय अशी सूत्र गोवून केलं असेल. कदाचित कोणी त्या ठिकाणी ओढवलेल्या परिस्थितीवरून तो संदेश दिला असेल, कोणी वैचारिक प्रगतीच्या माध्यमातून असेल. परंतु आता ती जी स्पृश्यास्पृश्यतेची एक काय म्हणता येईल त्याला, एक भेदाची एक जी भिंत आपल्या मधात निर्माण करून दिली गेली होती, दरी पाडण्यात आली होती, ती आता नामशेष झाली. परंतु मी काल की परवाच्या दिवशी बोललो होतो की जी जात नाही ती जात आहे. गोष्ट काय आहे, हे सगळं जरी गेलं तरी सुद्धा मात्र त्या स्पृश्यास्पृश्यतेचे पडसाद अजूनही सुद्धा उमटतात. मी उल्लेख करू चाहतो, एका ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये बसण्याचा मला योग आला होता. आमच्या गावच्या ब्रह्मचारी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये जे काही यज्ञ करण्याकरता ब्रह्मवृंद असतात, त्यांच्यासोबत भजन करणारे आहेत, पारमार्थिक आहेत, कीर्तनकार आहेत म्हणून जेवण्याचा वेळ आला होता. तेव्हा आमच्यासारख्या पारमार्थिक माणसाला सुद्धा त्या ब्राह्मणांपासून काही अंतरावरती बसवण्यात आलं होतं आणि आमच्या समक्ष त्यांच्या पात्रावडीवर तुंप वाढण्यात आलं होतं आणि आम्हाला तुंप दिलं गेलं नव्हतं. ती गोष्ट मी स्वतःसुद्धा अनुभवलेली आहे. मी धारिष्ट्यपूर्वक ती गोष्ट सांगतो. म्हणजे त्या ठिकाणी जे लोक काम करणारे आहेत, त्या पूजेमध्ये दशदिक्पाल असतात. वैदिक लोक ज्या वेळेस पूजन करतात ते दशदिक्पालांची पूजन करत असतात. आणि आमच्या गावामध्ये जी दहंडी फोडल्या जाते, त्या दहंडीच्या ठिकाणी ते जे खड्डे करण्याचं काम आहे, ते खड्डे करण्याचं काम जो मजूर वर्ग करतो, तो मजूर वर्गही त्या पंक्तीमध्ये असतो, परंतु तो वेगळा बसवला जातो. त्यांचं जेवण वेगळं असते आणि त्यांनी केलेल्या खड्ड्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी दही भाताचं बोनं टाकून पूजन करणाऱ्या ब्रह्मवृंद मात्र वेगळा बसत होता आणि मिष्ठान्नाचं जेवण जेवत होता.
त्यांच्या पंक्तीत बसून मी स्वतः अनुभव हा घेतला आहे की ब्राह्मण लोक पारमार्थिकाला सुद्धा त्यांच्यापेक्षा कमी लेखत असतात. हा मी काही ब्राह्मणांचा द्वेष करत म्हणून बोलत नाही, तर ही वस्तुस्थितीचं मात्र दर्शन तुमच्यासमोर मी करत आहे. असं असताना अर्थात त्याचं जे काही एक पडसाद उमटताना आपण समाजात पाहतो की अजूनही सुद्धा आपला जो उच्चवर्णीय असतील किंवा आपण जे 18 पगड जातीमधली जे थोडे थोडे वरच्या जातीचे लोक असतील, ते खालच्या जातीचे जे लोक असतील, माडी कुंभी, माडी तेली मोळ हे जे लोक असतील, या लोकांना मात्र तुच्छ लेखण्याचा अजूनही सुद्धा बरेच लोक महार जातीच्या लोकांच्या घरचं पाणीसुद्धा पित नाहीत. आता त्याच्यावर माझी एक युक्ती अशी आहे की महार लोक मांस मच्छी खातात म्हणून त्यांच्याकडचं पाणी आम्हाला चालत नाही असं आपले बरेच लोक म्हणतात. त्यांना मी एक प्रश्न विचारू चाहतो की ब्राह्मण लोक असो की इतर कोणतेही 18 पगड जातीचे लोक असोत, की तुम्ही कुणबी असो, माळी असो, तेली असो, हे जे लोक असतील, आणखीन ज्या ज्या काही जाती असतील, माझा आणि जातीचा काही संबंध नसल्यामुळे आणि जातीचं काही मला महत्त्व वाटत नसल्यामुळे, कोणत्याही जातीचा अभिमान मी धारत करत नसल्यामुळे आणि जाती तुका म्हणे नाही जाती सवे काम असं आमचं एक ध्येय असल्यामुळे मला त्या जातीपातींच्या बाबतीत काही फारशी माहिती नाही आणि त्या जातीपातींचे नावही सुद्धा मला माहीत नाही. परंतु जे काही तेली, तंबोडी, माळी असतील, हे जे काही 18 पगड जातीचे लोक म्हटल्या जातात, या लोकांना अजूनही सुद्धा तुच्छ मानल्या जाते. मग मी प्रश्न विचारतो, जर तुम्हाला महाराच्या घरी मांस मच्छी खाल्ल्या जाते म्हणून त्याच्या घरचे पाणी तुम्हाला आवश्यक वाटत नाही, तर मग मला एक प्रश्न पडतो की तुमच्या व्याह्याच्या घरी, तुमच्या जावयाच्या घरी जर कोणी मांस मच्छी खात असतील तर तुम्ही त्यांच्याकडचं पाणी पित नाही का? अर्थातच तुम्ही त्यांच्याकडे जाता, तुम्ही त्यांच्याकडे मुक्कामही करता, तुम्ही त्यांच्याकडे पाणीही पिता, नव्हे त्यांच्या घरी शिजलेलं जेवणही तुम्ही खाता. मग तुमच्या नात्यातल्या सोयऱ्याच्या घरचं, मटण खाणाऱ्या सोयऱ्याच्या घरचं तुम्हाला पाणीही चालते, जेवणही चालते आणि मुक्कामही चालते. पण समाजातला एखादा विशिष्ट वर्ग जर मांस मच्छी खात असेल तर त्याच्या घरचं पाणीही तुम्हाला चालत नाही. हा किती अजूनही सुद्धा हा भाव आहे. अजूनही सुद्धा वरच्या जातीचे लोक खालच्या जातीच्या लोकांना दाबण्याचे प्रयत्न करतात. त्या जुन्या गोष्टीचे जे काही एक पडसाद समाजामध्ये उमटताना दिसतात. माझ्या जीवनातला मी प्रसंग सांगितला तुमच्यासमोर की ब्राह्मण लोकांच्या पंक्तीत जेवणाचा ज्यावेळेस माझ्या जीवनात योग आला तर ब्राह्मण लोकांनी मला सुद्धा बाजूनं बसवलं होतं. माझ्या गळ्यात तर माळ आहे, माझ्या कपाळाला गंध आहे, माझ्या डोक्याला शेंडी आहे, असं असूनही सुद्धा आणि मी शुद्ध पारमार्थिक आहो. मी कधीही सुद्धा मांस खाल्लेलं नाही, दारू पिलेलं नाही, अंड खाल्लेलं नाही, काही कुठल्याही प्रकारचं अभक्ष्य भक्षण केलं नाही, मद्यपान केलं नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आणि शुद्ध आचरणी जीवन जगतो. याचं माझं गावच नाही तर माझ्या संपर्कातला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला त्याच्या बाबतीत ग्वाही देईल. पण असं असताना सुद्धा मला सुद्धा दूर बसवल्या गेलं आणि माझ्या पात्रावर तूप वाढल्या गेलं नव्हतं. हे मी स्वतः जीवनात अनुभव घेतला आहे, मी तुमच्यासमोर सांगितलं. अर्थात अजूनही सुद्धा समाजामधून ही गोष्ट पूर्णतः निघून गेली नाही याचा अनुभव, याचं प्रत्यंतर आम्हाला प्रत्येक ठिकाणी येत असतात. आणि म्हणूनच महाराजांनी अस्पृश्यता नाहीशी करा असं आपल्या प्रार्थना अष्टकात लिहिलं नाही, तर तो प्रासंगिक उद्गार महाराजांच्या या साहित्यामध्ये तशा पद्धतीचं सांगितलं नाही की अस्पृश्यता दूर करा. नाही, अस्पृश्यांचा उद्धार करा असा शब्द देखील महाराजांना पटत नाही किंवा आमच्या संत वाङ्मयामध्ये उचित वाटत नाही. कोणाच्या साहित्यात वाटत असेल तो वाटो, परंतु आमच्या संतांना अस्पृश्याचा उद्धार करा असा शब्द पटत नाही. कारण लोक आम्हाला अस्पृश्य समजतील आणि मग ते आमचा उद्धार करतील, तर मग आमच्यावर त्यांचे मोठे उपकार होतील आणि आमचा उद्धार होईल असं समजणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. स्वतःला का म्हणून कमी लेखावं आपण आणि आपला उद्धार लोकांनी करावा?
काही गरज नाही. आपणच आपल्याला अस्पृश्य समजायचं नाही, आपणच आपल्याला स्पृश्य समजायचं. आपण जर शुद्ध पारमार्थिक आहो ना तर आपणच ब्राह्मण आहो असं समजायचं. लोक किंवा ब्राह्मण किंवा समाज आपल्याला मानो अथवा न मानो, पण आपण मात्र स्वतःला आपण उच्च समजलंच पाहिजे. कधीच कोणाला काय हो, स्वतःला सुद्धा नीच लेखणं हे महापाप ठरत असते. कारण मी तुम्हाला पुढे ते सांगणारच आहे त्याच्या मागचं काय कारण आहे. कारण अस्पृश्यता ही काही आपल्या ठिकाणचा दोष नाही आहे, तर तो समाजाने समाजातील उच्चवर्णीय लोकांनी आपल्यावरती लावलेला एक कलंक आहे आणि तो त्यांच्या दृष्टीचा दोष आहे, त्यांच्या बुद्धीचा दोष आहे. आपण अस्पृश्य समाजात जन्माला आलो हा आपला दोष नाही. आणि म्हणून आपण आपल्या मनातला भ्रम दूर केला पाहिजे. दुसरे मानोत की न मानोत, पण आपल्याच मनात हा भाव मुळीच शिल्लक राहू नये. या भावनेचा लवलेशही सुद्धा आपल्या अंतःकरणात राहू नये की आम्ही अस्पृश्य आहोत. तर त्याकरिता एक रामबाण उपाय महाराजांनी त्यांच्या दृष्टीतून दिला आणि ते म्हणतात की ह दूर हो सब भावना, हम नीच है अस्पृश्य है. ही भावना आमच्यातून निघून गेली पाहिजे. विचार जर केला तर आपले गुणकर्म उन्नत व्हावे, आपल्या शरीराचा, वाणीचा आणि मनाचा विकास व्हावा. धर्माची तरी निर्मिती कशा करता झाली. प्रत्येकाशी शरीर, मन, वाणी, इंद्रिय, बुद्धी, प्राण या सर्वांच्या विकासाचे साधन धर्म म्हणावे त्याला धर्म म्हणतात. धर्माची उत्पत्तीच त्याच्याकरता झाली असल्यामुळे आम्हाला तो धर्म आवश्यक आहे ज्याच्या माध्यमातून आमच्या वाणीचा, शरीराचा आणि मनाचा विकास होतो. आणि म्हणून शरीराचा, मनाचा आणि आमच्या वाणीचा विकास व्हावा, अर्थात ते पवित्र असावेत. आणि तरीही समाजाचा रूढीप्रवाह जर आपल्याला तुच्छ लेखत असेल आपण शुद्ध असल्यावरही, तर तो आपला दोष नाही, तो समाजाचा दोष आहे. तो समाजात दुसऱ्याला नीच मानणाऱ्या लोकांच्या बुद्धीचा दोष आहे, हा आमच्या संतांचं म्हणणं आहे. मी मगाशी बोलून गेलो की आमच्या नाथ महाराजांनी पंढरपुरात कोणाकोणाला बोलावलं. उभारुनी बाह्या सकळ आश्वासन यारे 18 वर्ण पंढरीशी, हा आमच्या संतांचा संदेश आमच्या मनामध्ये आला पाहिजे. अरे आमच्या संतांनी तर आम्हालाही श्रेष्ठ समजलाय, आम्ही श्रेष्ठ आहो, आम्ही नीच नाही, आम्ही अस्पृश्य नाही, हा भाव तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून ताबडतोब आमच्या मनातून हा न्यूनगंड म्हटलाय याला पूज्यदादांनी, तो न्यूनगंड आमच्या मनातून निघून गेला पाहिजे. आणि आमच्या लक्षात आलं पाहिजे की अब मैं ब्रह्म पा गया, तर मी ब्राह्मण आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की हर जीव काय म्हणतात, हर जीव का हो शुद्ध मन जब कर्म उनके स्पृश्य है. तुमचे कर्म जर शुद्ध असतील तर तुमचं मनही सुद्धा तुम्ही शुद्ध ठेवलं पाहिजे. तुमच्या मनावर आम्ही अस्पृश्य आहोत किंवा आम्ही खालच्या जातीतले आहोत अशा पद्धतीचा मलिनपणा तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवू नये. तुम्ही जर तुमच्या जातीनुसार, तुमच्या वर्णानुसार किंवा तुमच्या प्रकृतीनुसार, आवडीनिवडीनुसार जे कुठनं तुम्ही काम करत असाल ते काम इमानदारीनं पार पाडणे हाच तुमचा वर्णधर्म आहे आणि हेच तुमची खरी भक्ती आहे आणि हेच खरं तुमच्या मोक्षाचं साधन आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखू नये. तर मी माझं काम इमानदारीनं पार पाडत आहे, त्यावेळेस मी कुठल्याही प्रकारचा नीच नाही, मी उच्च आहे, मी श्रेष्ठ आहे, हा समज तुमचा झालेला असला पाहिजे. विचार जर केला तर आपली कर्म जर पवित्र असतील तर आपलं मन सुद्धा मलिन ठेवू नये, आपली बुद्धी सुद्धा मलिन स्वरूपाची असू नये, ही महत्वाची गोष्ट आहे. अर्थात या ठिकाणी महाराजांनी जे म्हटलं आहे हर जीव से कर्तव्य हो, हर जीव से म्हणत असताना या ठिकाणी हर हा शब्द महाराजांनी या ठिकाणी जो तुमच्या आमच्या समोर ठेवला, त्या शब्दातून महाराजांना नेमकं काय सांगायचं असेल त्याचा थोडा विचार करण्याचा प्रयत्न करू. हर जीव से कर्तव्य हो असं मागं आपण त्याचा विचार केला होता. तसा आता हर जीव का हो शुद्ध मन असं म्हणत असताना महाराज म्हणतात की हर जीव का हो शुद्ध मन. त्यावेळेस फक्त तथाकथित जे काही अस्पृश्य समाज आहे किंवा दलित समाज आहे यांच्याच पुरता हा प्रश्न उरत नाही, तर हर जीव या ठिकाणी एक अव्याप्ती दोषाची निवृत्ती होते.
शास्त्रामध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव असे दोष आहेत. आता त्या दोषांचं या ठिकाणी विश्लेषण करण्याकरिता माझ्याकडे वेळ उपलब्ध नाही. कारण गोष्ट अशी आहे, रात्र थोडी आणि सोंगे फार. 1 तास उरला खटवांग रायाशी आणि त्या 1 तासामध्ये भाग्यदशा आपल्याला पालटवायची आहे. त्याच्यामुळे त्या दोषांचं मी वर्णन करत नाही. परंतु या ठिकाणी हर या शब्दामुळे अव्याप्ती दोषाची निवृत्ती झाली, अर्थात अतिव्याप्ती आहे. कशी? तर या हर या शब्दानं फक्त अस्पृश्य नाही, फक्त दलित नाही, तर प्रत्येक जीव अशी अतिव्याप्ती होते. मग प्रत्येक जीवामध्ये ज्या ज्या लोकांना नीच समजल्या जात असेल ते सगळे घटक याच्यामध्ये आले. मग उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं झालं तर समाजामध्ये जे उपेक्षित असतील, जे दीन दुर्बल असतील, असे जे लोक असतील, फक्त तेवढ्यांसाठीच हा प्रश्न शिल्लक राहत नसून आमच्या समाजामध्ये जो एक महत्त्वाचा वर्ग आहे स्त्री वर्ग, त्या स्त्री वर्गाच्या संबंधानं सुद्धा या ठिकाणी महाराज विचार करतात, असा याच्यातून निर्देश होतो. मग स्त्रियांच्या दृष्टीनं कसं? वास्तविक पाहता आमचा भारत देश हा स्त्रियांची एक प्रकारे स्त्रियांना फार मोठं स्थान आमच्या भारतीय संस्कृतीनं दिलेलं आहे. असं असताना आमच्या देशामध्ये मध्यातल्या काळामध्ये काही कर्मठ अंधानुकरणी लोकांनी जसं विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट एका काय म्हणता येईल त्यांना, एका वर्णाच्या लोकांना जसं अस्पृश्य ठरवलं होतं, तसंच आमच्या स्त्री जातीला सुद्धा त्यांनी नीच ठरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी म्हटलं होतं की म्हणती स्त्री जात ही, महाराजांनी ग्रामगीतेमध्ये त्याचा उल्लेख केला, म्हणती स्त्री जात ही पशूच समजा. त्या स्त्रीला केवळ एका पशुची किंवा केवळ आणि केवळ उपभोगाची वस्तू म्हणून आमचा समाज एका काळामध्ये पाहत होता. विचार जर केला तर त्या स्त्रीच्या बाबतीत कितीतरी गोष्टी समाजामध्ये पसरल्या गेल्या होत्या आणि त्या स्त्रियांची उपेक्षा आमच्या समाजानं बराच काळपर्यंत केली होती. अर्थात त्या स्त्रियांवरती इतका अन्याय केला की त्या स्त्रियांचा जन्मही सुद्धा आपल्या घरामध्ये होणं म्हणजे महापाप समजल्या जात होतं. आणि मला एक गोष्ट या ठिकाणी निर्देशित करायची आहे की आता पुरोगामित्वाच्या नावाखाली किंवा समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही कार्य करत आहोत अशा दृष्टीनं बोलणारे लोक समाजामध्ये स्त्रियांवरती आमच्या ब्राह्मणांनी असा अन्याय केला आणि अशा पद्धतीनं स्त्रीला त्यांनी त्रास दिला होता, अशा बड्या बाता मारणारे लोक ज्यावेळेस स्त्री भ्रूण हत्या करतात त्यावेळेस मात्र मला नवल वाटते की त्या काळामध्ये त्यांनी उघड तरी केलं होतं. निदान त्यांना दुःखात तरी जीवन जगायला देत होते, पण जीवन तरी जगू देत होते. मात्र आता तर त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती या सुशिक्षित वर्गामध्ये निर्माण झाली आहे की त्या स्त्रीला जन्माला सुद्धा येऊ न देण्याच्या दृष्टीनं आम्ही आमच्या विज्ञानाला वळवलेलं आहे. तर किती मोठी शोकांतिका आहे. परंतु त्याला म्हणती स्त्री ही गुलामाची असते, तिला हक्क नाही उद्धारायापुरते, ते म्हणणे शोभेना शहाण्या ते स्वार्थांततेने. म्हणती स्त्री ही कार्यात धोंड, म्हणून तिच्या प्रगतीत पाडावा खंड. ऐशा परी जाणूनी वाढविती दगड, मार्गी आपुल्या. अशी परिस्थिती आमच्या स्त्रियांच्या बाबतीत समाजानं करून ठेवली होती. आणि त्या स्त्रियांना एकदम नीच लेखण्याची पद्धती एका काळामध्ये निर्माण झाली होती. म्हणती स्त्री ही गुलामाची असते आणि स्त्री ही कार्यात धोंड आहे, अशा पद्धतीचं त्या स्त्रीचं वर्णन केल्या जात होतं. विचार जर केला तर स्त्रियांच्या दृष्टीनं देवी भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे की नरस्य बंधनार्थाय शृंखला स्त्री प्रकृतीतः. अर्थात नराला ना माणसाला बंधनात जी पाळते असते, मायेच्या बंधनात, संसाराच्या बंधनात पाळत असते, तिला स्त्री म्हणतात.
आणि ती मायेची शृंखला आहे असं देवी भागवतानं त्या स्त्रियेचं एक निचत्व दाखवलं आहे. त्यापुढे उद्धव गीतेमध्ये जर आपण गेलो तर ते म्हणतात की दुर्गंधीची टाकशाले आमेध्याचे पाहिले माप पडिले तेया नाव जगी ठेविले स्त्री ऐसे. आता काय करा, आमच्या उद्धव गीतेमध्ये स्त्रीच्या बाबतीत असे चुकीचे उद्गार काढले गेले की स्त्री जे आहे ते दुर्गंधीचे टाकशाले. काय वर्णन केलं अहो. त्याही पुढे जाऊन जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या ठिकाणी यांनी जो काही एक ग्रंथ त्यांचा लिहिलेला आहे, मला वाटते 32 की 52 प्रश्न त्या ठिकाणी आहेत. काय आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे प्रश्नोत्तर मणिरत्नमाला. आणि त्या प्रश्नोत्तर मणिरत्नमाला नावाच्या ग्रंथामध्ये शंकराचार्य असं म्हणतात की त्यांनी प्रश्न विचारला, द्वारम किमेकम नरकस्य. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, नारीही. नरकाचं द्वार कशाला म्हणतात तर नारीला म्हणजे स्त्रीला म्हणतात असं शंकराचार्य म्हणतात. पण विचार जर केला तर ही स्त्रीची निंदा किती पराकोटीची निंदा आहे. वास्तविक पाहता या स्त्रीला जगत जननी म्हणण्याचा आमच्या देशाची परंपरा, आणि त्या देशामध्ये या स्त्रीला इतक्या खाली याच्याही पेक्षा ग्रामगीतेच्या 20व्या अध्यायामध्ये महिलोन्नतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की विद्वेषी मानावे अभद्र, मुलगी जन्मता ती दळभद्र, वय वाढता समजावी शूद्र, हा तो आहे दृष्टपणा समाजाचा. हा समाजाचा दृष्टपणा आहे. कोणता? जी विधवा आहे त्या विधवा स्त्रीला अभद्र मानायचं, तिची दृष्टादृष्ट सुद्धा होऊ द्यायची नाही, तिला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचं नाही. हा किती समाजाचा दृष्टपणा आहे. अहो तिचा जीव आहे ना, जसा तुमच्यामध्ये चैतन्य आहे तसं तिच्यामध्ये सुद्धा एक चैतन्य आहे ना. एकच ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे हे जर तुम्हाला मान्य आहे तर त्या विधवा स्त्रीमध्ये ईश्वर नाही काय. आणि म्हणून जर मुलगी घरामध्ये जन्मली तर ती दळभद्र आहे असं समजायचं. मग तुम्हाला बहीण पाहिजे, तुम्हाला माय पाहिजे, तुम्हाला बायको पाहिजे, तुम्हाला सगळ्या नात्यातली स्त्री पाहिजे आहे. पण स्त्री ही जर अशा नीच आहे असं तुम्हाला म्हणतात. आणि हे लोक कोण म्हणत होते? ज्यांना रोज स्त्रीची गरज भासते असेच नालकट आणि हलकट लोक या स्त्रियांच्या बाबतीत इतकं चुकीचं धरून ठेवत होते की ह्या स्त्रिया म्हणजे समाजामध्ये शूद्र आहेत. पण त्या शूद्र असलेल्या स्त्रिया मात्र उपभोगासाठी आम्हाला चालत होत्या, परंतु त्या स्त्रियांना त्यांचे हक्क मात्र आम्ही देण्यासाठी तयार नव्हतो. हा जो समाजातला एक भाग होता, अर्थात तोच न्यूनगंडाचा संस्कार हा हृदयामध्ये पक्का झाला आणि महाभयंकर त्याचे परिणाम उमटायला लागले. विचार जर केला तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे तर सर्व पुरोगामी आणि प्रतिगामी दोन्ही वर्गाला मान्य असलेले संत आहेत. त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सुद्धा आणि बरेच प्रमाण स्त्रियांची निंदा करणारे सापडतात. काय म्हणतात ते? लावण्य सुंदर रूपाने बरवी पापिणी जाणावी कामिनी ती. तुकाराम महाराज म्हणतात जी लावण्य सुंदर आहे, दिसण्याकरता अतिशय सुंदर असेल किंवा रूपानं सुंदर बरवी असेल, अशी जी कोणी स्त्री असेल, अशी जी कोणी मुलगी असेल ना, ती पापिणी आहे असं समजावं. आता अशी जुन्या लोकांनी जशी त्या स्त्रीची निंदा केली तशी आमच्या साधूंनी सुद्धा केली, संतांनी सुद्धा निंदा केली. पण ही काही वस्तुस्थिती नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. यांनी जी निंदा केली ती निंदा कशी केली? वास्तविक पाहता आपण ज्या तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचं चिंतन करतो किंवा ज्या तुकडोजी महाराजांनी स्त्रीला एक अनन्यसाधारण महत्त्व ग्रामगीतेच्या 20व्या अध्यायाच्या माध्यमातून दिलं असं आपण म्हणतो, त्याच तुकडोजी महाराजांनी सुद्धा स्त्रीची निंदा त्यांच्या ग्रंथामध्ये केल्याचं दिसून येते.
बरेच लोक म्हणतात की तुकडोजी महाराजांनी कुठं स्त्रीची निंदा केली नाही, त्यानं तुकडोजी महाराजांचं पूर्ण साहित्यच वाचलं नाही. महाराजांच्या अभंग गाथ्यामध्ये संगती विवेक नावाचं 11व्या क्रमांकाचं प्रकरण आहे. ज्यांच्याकडे महाराजांचा गाथा असेल तुकडोजी महाराजांचा, त्यांनी आपला माथा जाग्यावर ठेवून ते प्रकरण वाचावं. त्याच्यामध्ये स्त्री आणि सैन्य नावाचा जो एक पोट भाग आलेला आहे, त्याच्यामध्ये महाराज म्हणतात, कठीण स्त्री जातीचा संग करी आयुष्याचा भंग, थोर जपी तपी सर्व तेने उतरविला गर्व, देवाधिका ते मोहवी ऐशी स्त्री कामाची चवी, तुकड्या म्हणे समाधान विषयी वाचवावे मन, किंवा तुकड्या दास म्हणे राहा सावधान स्त्रियांचे पासून दूर राहा, असं तुकडोजी महाराजांच्या सुद्धा साहित्यामध्ये आलं आहे. मग एक प्रश्न निर्माण होतो की आमच्या तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी स्त्रीची निंदा केली, एका ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी स्त्रीची निंदा केली, आणि तेच जगद्गुरू तुकाराम महाराज दुसऱ्या ठिकाणी असं बोलतात की पराविया नारी माऊली समान गेले नेमून ठाईचेची, किंवा आमच्यासाठी ज्या काही स्त्रिया असतील या स्त्रिया आमच्या माऊलीसारख्या किंवा रुक्मिणीसारख्या आहेत असं म्हणतात. आणि तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी स्त्रीची निंदा करतात. याला व्याघात दोष म्हणतात, नाही का. एका ठिकाणी वेगळं बोलायचं आणि त्याच नंतर लगेच 2 मिनिटानं वेगळं बोलायचं, याला व्याघात दोष म्हणतात. बोलण्यामध्ये जे काही दोष असतात त्याच्यामध्ये विचार जर केला तर तुकडोजी महाराजांच्या साहित्यात व्याघात दोष दिसतो, शंकराचार्यांच्या साहित्यात व्याघात दोष दिसतो. तुमच्या सगळ्या संतांचे ज्यांचे मी आता प्रमाण दिले स्त्रीची निंदा केल्याचे, त्यांनीच दुसऱ्या ठिकाणी स्त्रीचा बाबतीत फार स्त्रीच्या सन्मानाचे उद्गार काढलेले आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की इथं तर व्याघात दोष आहे. किंवा एक सुप्रसिद्ध संत कबीरदासजी महाराजांचे काही दोहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपले पारमार्थिक वर्गाचे लोक वापरत असतात. त्यांच्यामधलाही थोडासा व्याघात दोषाचा विचार करतो आणि मग संतांच्या बोलण्यामध्ये व्याघात दोष नाही हे सांगण्याकरिता त्या व्याघात दोषाची निवृत्ती कशी ते मी तुमच्यासमोर विषय बोलतो. आता कबीर महाराजांचे सुद्धा बरेच दोहे आहेत. कसे दोहे आहेत? नारी नासत 4 गुण जो नर सन्निध होय, भक्ती ज्ञान वैराग्य ध्यान में बैठ सके ना कोय. कबीर महाराजांचा आहे. काय म्हणतात कबीर महाराज? नारी 4 गुणांचा आणि या ठिकाणी काय करते? नाश करते. ती नारी जर आपल्या जवळ असली, सोबत असली तर. कोणते 4 गुण? भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि ध्यान, या 4ही. तिच्यामुळे विश्व ऋषी सुद्धा मेनकेच्या समोर थंडागार झाला होता हे आपल्या सर्व लोकांना माहीत आहे. किंवा दुसऱ्या ठिकाणी कबीर महाराजांचा एक दोहा आहे, नागसे नागिन बुरी हात लगे कट खाय, नागिन से नारी बुरी देखत लहरी आ जाय. कबीर महाराज बोलले की नाग से नागिन बुरी, नागापेक्षा नागिन वाईट आहे. तिला धक्का जरी लागला तरी नागाचं विष जितकं चढत नाही तितक्या लवकर नागिनचं विष चढत असते. परंतु तिनं दंश केल्याच्या नंतर मात्र स्त्रियांनी जर तुमच्याकडे विचित्र नजरेनं कटाक्ष जरी केला, नेत्र कटाक्ष जरी केला, तरी सुद्धा स्त्रीच्या पाहण्यानं सुद्धा माणसाच्या मनाला विचलित करण्याची शक्ती तिच्या नजरेमध्ये असते असं कबीर महाराज म्हणतात. नागिनपेक्षाही वाईट स्त्री आहे अशी स्त्रीची निंदा केली. आणि त्याही पुढे जाऊन कबीर महाराज एका दुसऱ्या दोह्यामध्ये म्हणतात की नारी की छाया पडत अंधा होय भुजंग, क्या बोलू उस नर का हाल जो नित नारी संग. कबीर महाराजांनी अशी ज्या स्त्रीची आणि आपल्या दोह्याच्या माध्यमातून निंदा केली आहे, त्याच कबीरांच्या बोलण्यातला व्याघात दोष जर पाहला तर तेच कबीर महाराज काय म्हणतात? नारी को निंदो नहीं नारी नर की खान, उस नारी से पैदा हुए भीष्म राम हनुमान. आता हा तर व्याघात दोष झाला, परंतु हा व्याघात दोष नाही. हे जे काही स्त्रियांचं, सज्जन हो,
निंदा केलेली तुम्हाला संत साहित्यामध्ये आढळून येते. ती निंदा त्यांनी त्या स्त्रीची निंदा केलेली नाही, तर त्या स्त्रीच्या ठिकाणी आसक्त होऊ नये म्हणून त्या मंडळींनी ही वस्तुस्थिती नसून त्यांनी केवळ फक्त आपल्या वृत्तीला समजावण्याकरिता ती निंदा केलेली आहे, नाही का? ही समजून घेतलं गेलं पाहिजे. हा सूक्ष्म विषय आहे. वैराग्य स्त्री अव्हेरिली, त्यांनी विवेक साधना केली, पुढे त्यांनीच संबोधिली वंदिली, माऊली तीस म्हणूनी. त्याचं उत्तर ग्रामगीतेनं दिलेलं आहे. म्हणून आम्ही कधी कधी अभिनिवेशापोटी का होईना ग्रामगीतेच्या श्रद्धेच्या आम्ही म्हणत असतो की जगाच्या पाठीवर लोक विचारतात ग्रामगीतेत काय आहे. काही तार्किकांच्या मते ग्रामगीतेमध्ये फक्त संडास साफ करण्याचं ज्ञान आहे, परंतु आमच्या मते ग्रामगीतेमध्ये जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्याची एक ज्ञानशक्ती त्या ग्रामगीतेमध्ये साठवलेली आहे आणि त्याची अनुभूती आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला येते आहे. हे आमचं सौभाग्य आम्ही समजतो. त्या ग्रामगीतेनं त्याचं उत्तर दिलं आहे की ज्या साधू संतांनी पूर्व पक्षामध्ये स्त्रियांची निंदा केली, त्याच संतांनी उत्तर पक्षामध्ये त्याच स्त्रियांच्या बाबतीत सन्मानाचे उद्गार काढले. त्यांच्या वृत्तीला कुठंतरी वैराग्याची जोड व्हावी आणि स्त्रीच्या ठिकाणी आसक्त होऊन विषयलोलूप किंवा कामलोलुपता जीवनामध्ये येऊ नये, याकरिताच फक्त संतांनी त्या स्त्रीच्या बाबतीत अशा पद्धतीचे उद्गार काढले. मात्र ज्यावेळेस त्यांची साधना पूर्ण झाली आणि त्यांना आता लक्षात आलं की आता आपल्या ठिकाणी स्त्रीच्या बाबतीत आसक्तीच निर्माण होत नाही, त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती रामबाण उपाय शोधला. तो म्हणजे कोणता, तर त्यांनीच त्या स्त्रीला माऊली म्हणून संबोधलं आणि म्हणून त्या स्त्रियांचा गौरवही सुद्धा त्या संतांनी केला की स्त्रियांसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही, स्त्रियेसारखी मुलायम नाही आणि कठोर रणचंडिका. आणि म्हणून विचार जर केला तर काय देवे देवता भिन्न केल्या, ऋषी पत्न्या नव्हत्या सांभाळलेल्या, काय महिला साध्वी नाही झाल्या पहा पुराणी मागच्या. ज्या वेळेस जनक राजाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क मुनींसारखे मोठे मोठे ऋषीमुनी हजर होते, त्या ठिकाणी जर कदाचित तुमच्या याज्ञवल्क ऋषींसारख्या ब्रह्मज्ञानी ऋषी मुनींना किंवा ज्यांना ब्रह्मवेत्ते म्हणून ओळखल्या जातात असे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरीच झाले, अशा ब्रह्मवेत्त्या याज्ञवल्क ऋषीच्या समोर सुद्धा न्यायदान करण्याकरिता, निर्णय देण्याकरिता जर कदाचित कोणाला उभं केलं असेल तर ते गार्गी नावाच्या एका विदुषीला, एका स्त्रीला उभं केलं होतं, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून ही स्त्री काही फार नीच आहे असं समजायचं नाही, ही स्त्री सुद्धा फार महान आहे. स्त्री शक्ती ही किती श्रेष्ठ आहे हे समजण्याकरिता फार विशाल अंतःकरणाची गरज आहे. आणि पौरुषी अहंकार जो आहे त्या पौरुषी अहंकाराला कुठंतरी फाटा दिल्याच्या नंतरच त्या स्त्रीचं महत्त्व कळू शकत असते. कारण विश्वकवी रवींद्रनाथ टागोरांचं असं मत आहे, ते असं म्हणतात की पूर्णत्वासाठी पुरुषांनी स्त्रियांचे गुण अंगीकारावेत आणि स्त्रियांनी पुरुषांचे गुण अंगीकारावेत, त्याच ठिकाणी पूर्णता येत असते. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून या स्त्रियांचा वैराग्य विचारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. वास्तविक पाहता आमच्या देशामध्ये एक बृहत संहिता नावाचा ग्रंथ आमच्या देशातले महापंडित वराह विहर नावाचे एक फार मोठे तत्ववेत्ते होऊन गेले. वराह मिहिर त्यांचं नाव. आणि त्यांनी त्या बृहत संहितेमध्ये स्पष्ट असा निर्वाळा दिलेला आहे की ये प्यंग नानाम प्रवदंती दोषान वैराग्य मार्गेण गुणान विहाय ते दुर्जनानाम मनसो वितर्क सद्भाव वाक्यानी नतानी तेषाम. अर्थात
त्यांचं असं मत आहे की वैराग्याच्या विचारांनी स्त्रियांच्या गुणांकडे जे वैराग्याच्या दृष्टीनं विरोध करणं ठीक आहे, परंतु जे स्त्रियांच्या सद्गुणांकडे सुद्धा दुर्लक्ष करतात, त्यांच्या दोषांचे वर्णन करतात, त्या स्त्रियांच्या दोषाचं वर्णन करतात, ते लोक सद्भाविक नसून ते दुष्ट आहेत. आणि त्याही पुढे जर गेलो तर कुराण नावाचा जो काही मुस्लिम धर्माचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आणि महात्मा मोहम्मद पैगंबरांचं तर असं मत आहे की अल जन्नतो तदहा कदम इल्ल अर्थात स्त्रीच्या पायाखालीच, माऊलीच्या पायाखालीच खऱ्या अर्थानं जन्नत नाम स्वर्ग आहे. आणि म्हणून आमच्या ऋग्वेदानं सुद्धा सांगितलं. काय सांगितलं ऋग्वेदानं स्पष्ट सांगितलं की जायास्तदम, अर्थात घर जर कशाला म्हणायचं असेल तर घर म्हणत असतात. कशाला म्हणतात घर? गृहिणीला घर म्हणतात. कारण घरात जर तुमच्या बाई नसली तर महाराज म्हणतात की काय होते पुरुषाने केले, अभद्र झाले घर सारे. तुमच्या घरात जर तुमच्या घरची बाई 8 दिवसासाठी गावाला गेली असेल आणि घरी जर ती बाई नसेल ना, तर तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करता, चहा करता, तर ते भांडेसुद्धा तुम्ही धुवत नाही. गॅसचा ओटा तर इतका सुंदर असते की जसे त्याच्यावर रांगोळ्या काढून ठेवल्या. घरात जर बाई नसली ना तर तुमचं घर मशानासारखं दिसत असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं घर, गृह जर कशाला म्हणतात तर खऱ्या अर्थानं त्याच्या स्त्रीला गृहलक्ष्मी असं म्हटल्या जात असते. त्याला फक्त गृहस्थ म्हणतात, परंतु त्याच्या पत्नीचा परिचय करून देत असताना तिला गृहलक्ष्मी अशा पद्धतीचं उच्च कोटीची एक पदवी आमच्या संत लोकांनी, शास्त्रांनी दिलेली आहे. अर्थात महाराज काय म्हणतात, या गोष्टीनं महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की स्त्रीची निंदा कशा करता केली तर वियोगाने मन दृढ करावे, मग इंद्रिय सुखातून परतवावे, नाही काय, आणि म्हणून विषय प्रवृत्तीचे गोडवे निषेधिले त्यात. या दृष्टीनं त्या स्त्रीचा निषेध केला होता. स्त्रीचा निषेध केला नाही तर स्त्रीच्या ठिकाणी जी आसक्ती आपली होते त्या आसक्ती त्या ठिकाणी होऊ नये या दृष्टीनं तो विरोध केला होता. वास्तविक विचार जर केला तर दरिया साहेब म्हणून एक संत होऊन गेले आहेत. त्या दरिया साहेब नावाच्या संतांनी स्त्रीच्या बाबतीत असं म्हटलं आहे की नारी जननी जगत की, नारी ही जगताची जननी आहे असं त्या संतांनी म्हटलेलं आहे. आणि विचार जर केला तर स्त्रियाच्या दृष्टीनं विचार जर केला तर आमच्या देशामध्ये जे काही ग्रंथ होऊन गेलेले आहेत त्या ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आता मनुस्मृतीचा लोक निषेध करतात, परंतु त्या मनुस्मृतीच्या 2ऱ्या अध्यायाच्या आणि 145व्या श्लोकामध्ये कसं आहे, मनुस्मृती जरी मान्य नसेल काही लोकांना तरी त्याच्यामध्ये जर समाजाच्या हिताचं थोडं जर काही आलं असेल तर ते स्वीकारायला काही हरकत नाही. आणि त्या मनुस्मृतीतल्या श्लोकांचंच हे महाराजांचं भाषांतर आहे. आता मी तुम्हाला एक मनुस्मृतीतला श्लोक सांगतो आणि त्याचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं मराठी भाषांतर सांगतो. काय म्हणते मनुस्मृती? उपाध्यायान दशाचार्य आचार्याणाम शतम पिता. आणि पुढे ते म्हणते की सहस्त्रम तू पितृन माता गौरवानर्तिच्यते. काय म्हणणं आहे मनुस्मृतीचं? मनुस्मृतीचं म्हणणं आहे विद्या गुरुहुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, आणि गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धरी, ऐसी वर्णिली मातेची थोरी शेकडो गुरुंहुनी. आणि म्हणून मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, तिच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. म्हणती बाप तैसा लेख, परी परी माऊलीचे महत्व अधिक, मातृशक्तीनेची वाढती सकडिक, मुले चारित्र्याने. असं महाराजांनी जे म्हटलं ते मनुस्मृतीतल्या त्या श्लोकांचं मराठी भाषांतर आहे. आणि म्हणून
त्याचं म्हणणं हेच आहे की उपाध्यायान दशाचार्या, उपाध्याय जे असतील त्यांच्यापेक्षा 10 आचार्य, 10 उपाध्याय असतील त्यांच्यापेक्षा 100 आचार्यापेक्षा पित्याचं महत्त्व आहे आणि सहस्त्र पित्यांपेक्षा, 1000 पित्यापेक्षा एका आईचं महत्त्व आहे, असं आमच्या संतांनी मान्य केलेलं आहे. नव्हे त्याही पुढे जर थोडं पुढे जाण्याचा आपण विचार केला तर ज्या मनुस्मृतीनं काही ठिकाणी स्त्रियांचे अधिकार नाकारले असतील त्याच मनुस्मृतीमध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः तत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्रा फलाक्रियाः. अर्थात या श्लोकाचा अगदी सोप्या भाषेमध्ये आणि आमचे गुरुवर्य वैकुंठवासी संत भुसरकर महाराजांच्या भाषेमध्ये किंवा शब्दामध्ये जर या श्लोकाचा अर्थ सांगायचा झाला तर त्याचा सरळ अर्थ असा आहे, आमचे भुसरकर महाराज सांगत की ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होते, सत्कार होते, त्या ठिकाणी देव असतात आणि ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी भूत नाचतात, असं आमचे गुरुवर्य भुसरकर महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत असत. आणि म्हणून स्त्रीच्या दृष्टीनं आमच्या ग्रामगीतेमध्ये एक ओवी आली आहे. काय म्हणते ती ओवी? ज्या ओवीला ग्रामगीतेच्या 20व्या अध्यायाचं प्रमुख स्थान आलेलं आहे अशी ती ओवी आहे. ती याच गुणे मातृदेवो भव, वेदांनी आरंभीच केला गौरव, नररत्नांची खाण अपूर्व, मातृजातीचं म्हणून या. त्याच्याकरता मला सांगावंसं वाटते की तैत्तरीयोपनिषद नावाचा जो एक आणि ग्रंथ आहे, त्या तैत्तरीयोपनिषदामध्ये जर कुठून सुरुवात झाली असेल तर ती सुरुवात, तैत्तरीयोपनिषदाची सुरुवात मातृदेवो भव या सूत्रापासून त्याची सुरुवात झालेली आहे. आता आमचे लोक सेवा मंडळाचे सांगतात की वेदांनी आरंभीच केला गौरव, वेदांनी आरंभीच केला गौरव, पण कोण्या वेदात आहे, कोण्या उपनिषदात आहे याचं काही संशोधन ते करत नाहीत. त्यांचं मत आहे बाबा वाक्यम प्रमाणम. परंतु आमचं असं आहे की तुकडोजी महाराजाचं जरी वाक्य असेल तरी ते सुद्धा संशोधनक बुद्धीनं, चिकित्सक बुद्धीनं स्वीकारावं. कारण महाराज एका ठिकाणी बोलले होते की देव असो कुठलीही वस्तू ही तिच्या परिशीलनाशिवाय, तिच्या परीक्षणाशिवाय हृदयाशी कवटाळणे ही गोष्ट जीवनामध्ये घातक ठरत असते. आणि म्हणून ती देव जरी असेल तरी देवही सुद्धा हृदयाशी कवटाळत असताना त्या देवाचंही सुद्धा परीक्षण केलं पाहिजे असं संत तुकडोजी महाराज बोलत होते. म्हणून आम्ही त्यांचे सुद्धा जे आम्ही ते वाक्य कसे स्वीकारतो तर तेही सुद्धा आम्ही त्याचं संशोधन बुद्धीनं, चिकित्सक बुद्धीनं स्वीकारत असतो. असं महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे याची ग्वाही सुद्धा दिली. आणि जे लोक स्त्रियांना कमी लेखत असतील, स्त्रियांना नीच समजत असतील, अशा कर्मठ लोकांना आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि एक फार मोठा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण केला आहे. महाराजांनी प्रश्न विचारला आहे की का म्हणता अबला तिला ती शक्तिशाली नाही का, देश अबलेचा की तुमचा शोध हा कुणी पाही का, माहेरापासोनी तिजला डांबले गोशातची, शिक्षणाचा लेशना तिज जगतची माहित राही का, का म्हणता अबला तिला ती शक्तिशाली नाही का. तिला माहेरात मध्ये सुद्धा घरातल्या घरात ठेवलं, तिला जगात कुठं फिरू दिलं नाही आणि शिक्षणही तिला पाहिजे त्या प्रमाणात घेऊ दिलं नाही. आणि अशी त्या स्त्रीची दयना केली. आणि मग तिचं बुद्धीनंच का जन्मी या अबला करून शेवटी तिचं जात तरी सांभाळी का. तिची किती दयना करून टाकली. अरे कितीतरी विधवा कुमारी गायी परी विकता तुम्ही. महाराजांनी प्रश्न विचारला आहे स्त्रीची निंदा करणाऱ्या समाजाला की वाहवा रे धर्म हा अजूनही तसा राही का.
का म्हणता अबला तिला ती शक्तिशाली नाही का. आणि आव्हान केलं की लोक हो शिकवा तिला जगण्यास जीवनाची कला. पुरुषाहुनी ती थोर होईल पाहिजे अशी ग्वाही का. का म्हणता अबला तिला ती शक्तिशाली नाही का. काय कमी देवे दिले तिज मानवाहुनी सांगना. आपुली सेवा कराया ठेविले तरी नाही का. अहो त्या देवानंही सुद्धा आपल्या लक्ष्मीला जवळ ठेवलं. ऋषी मुनींनी सुद्धा त्या स्त्रीला आपल्या जवळ ठेवलं. पण असं असताना त्याच देवाची पूजा करणारे लोक त्या स्त्रीची उपेक्षा करतात. ही शोकांतिका आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की आता हे जर ऐकत नसतील पुरुष वर्ग तर मग महाराजांनी एक मोठा प्रश्न निर्माण करून दिला. महाराज म्हणतात की बाईंनो अबला म्हणे कुणी धरुनी त्याच्या मनगटा. तुकड्या म्हणे सांगा तया तुझ जन्म फुकटची होई का. जो कोणी स्त्रीला अबला म्हणत असेल, जो कोणी स्त्रीचा अपमान करत असेल, जो कोणी म्हणत असेल की स्त्री आमच्या परमार्थात चालत नाही, नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा परमार्थ, नको नको स्त्रियांचा पुरुषार्थ, करती आघात पुरुषाशी, असं या ओव्या सांगून जो स्त्रियांची निंदा करत असेल, असा जर कोणी माणूस असेल तर त्याचं मनगट पकडा, त्याचा हात पकडा आणि त्याच्या 2 कानाखाली वाजवा आणि त्याला विचारा, का रे भामट्या, जर तू असं म्हणतो की आम्ही स्त्री जात अबला हो, आम्ही स्त्री अशा हो, आम्ही स्त्री तशा हो, तर तू काय आभाळातून पडला काय का आमच्याचपासून जन्माला आला. हा प्रश्न त्याला विचारा, असा आदेश तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी दिला आहे. त्या स्त्रीचं इतकं महत्त्व त्यांनी वर्णन केलं आहे. दुसरी गोष्ट एक मी तुमच्यासमोर अशी मांडू इच्छितो की या देशामध्ये हा पवित्र देश आहे आणि याच्यामध्ये बरेच सण उत्सव आहेत. त्याच्यामध्ये एक रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहानं पाळल्या जात असतो. सर्व लोक त्याच्याशी सहभागी होत असतात. कुठं कुठं तर त्या रक्षाबंधनाच्या सणासाठी जातीचं, पंथाचं, धर्माचंही सुद्धा बंधन पाळल्या जात नाही. विभिन्न धर्मामध्ये सुद्धा आणि काही मानस बंधू भगिनींचे नाते तयार होत आहेत. त्याच्यामुळे तो एक भाग आहे. तर रक्षाबंधन हा फार पवित्र सण आहे आपल्या देशामधला आणि सर्वच लोक त्याच्या बाबतीत उत्सुक असतात. पण त्या सणाच्या दृष्टीनं जी एक नेभडट वृत्ती आमच्या बहिणींच्या मनामध्ये भिनल्या जात असते ती मात्र राष्ट्रसंतांना मान्य नाही. रक्षाबंधन ठीक आहे, परंतु त्या बहिणीला सांगितलं जातं की ही रक्षण तुझं केलं पाहिजे म्हणून राखी बांधावं लागते. अरे काय ह्या नेभळटपणा त्यांच्यामध्ये वाढवला गेला आहे. महाराजांनी असंच एक बहीण जेव्हा त्यांना रक्षाबंधनासाठी सजवलेलं ताट घेऊन जाताना दिसली, त्यावेळेस त्या बहिणीला उद्देशून राष्ट्रसंतांनी एक सुंदर भजन लिहिलं आहे. निघालीस अतिच लगबग का कुणाला पाहण्यासाठी, घेऊनी पात्र पूजेचे रेशमी सूत्र फुलवाती. तू कुठं चाललीस, कुणा बघतेस मार्गाने, भिरभिरा वळूनी उत्सुकशी, सांग तरी कोण तुझं यावा, पूजा घ्याया तुझी दृष्टी. मग कशाला रक्षाबंधन हे, बांधसी कंकणे कोणा, निभवितील बंधू म्हणून का रक्षण्याशी तुझ्या पाठी. त्यावेळेस तू भावाला राखी बांध, त्याच्यावर तुझ्या रक्षणाची जबाबदारी ठेव. त्याच्या बाबतीत महाराजांना काही दुमत नाही. परंतु महाराज म्हणतात की तुझ्या चारित्र्य स्थैर्याची तुलाची काळजी व्हावी, असा हा काळ बघ आला, ठेव हे वचन तव कंठी. तुझ्या चारित्र्याची, तुझ्या स्थैर्याची, तुझ्या सामर्थ्याची तुलाच काळजी घ्यावं लागेल आणि तुला अबलत्व तुझं गमावून सबलत्व प्रस्थापित करावं लागणार आहे. राखी बांधली म्हणून तुझा भाऊच तुझं रक्षण करण आणि तुला काहीच करण्याची गरज नाही असं मात्र तू समजून घेऊ नकोस. हा संदेश दिला. तुझे तप तुझं फळ बहिणी, पतिव्रत पाळण्याकरिता
म्हणे तुकड्या पराधीनता घातकी वाटते मोठी. ही स्त्रीची पराधीनता मोठी घातक वाटते महाराजांना. आणि म्हणून महाराजांनी ठणकावून सांगितलं होतं की मिळो बहुमान मातांना जसा देशात पुरुषाला. आणि प्रश्न विचारला होता या कर्मठ अंधानुकरणी लोकांना की तुम्ही ज्या स्त्रीला अबला समजताना ऐकून घ्या लहर की बरखा काय सांगते, माणिकोपनिषद काय सांगते ऐकून घ्या. अनेक उपनिषद तुम्ही ऐकले असतील, हे माणिकोपनिषद आहे. आणि हे माणिकोपनिषद काय सांगते ऐकून घ्या. माणिकोपनिषद म्हणते की नारी नहीं अबला है इसे क्यों किया बदनाम है, मौका नहीं दिया तूने देखा न उसका काम है. अबे आदर्श देवी मान कर तू शक्ति उसको मानता, यह भी समय आता है कि अबला को सबला जानता. अरे मूर्खा, ही जी नारी आहे ना ही अबला नाही, ही सबला आहे. नारी नाही अबला आहे इसे क्यों किया बदनाम है. का बदनाम केलं तिला? तिनं जर मनात आणलं ना तर ते काही करू शकते. अरे माणसाचा पतनही करू शकते आणि एखाद्या आसक्त पुरुषाचा, कामलोलूप पुरुषाचा तुलसीदासही घडवू शकते. इतकं सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे. म्हणून काय तिला तुम्ही अबला समजता? अरे काय तिला तुम्ही नारी नहीं अबला है इसे क्यों किया बदनाम है, मौका नहीं दिया तूने देखा न उसका काम है. तिला मौकाच दिला नाही. हट, तुला काही समजत नाही, हट, बायाला काही समजत नाही, बायाला काही अक्कल नसते, असं म्हणून त्यांची निंदा करत गेले. पण या हरामखोरांना हे समजत नाही का आपण ज्यावेळेस त्या स्त्रीचा अपमान करतो त्यावेळेस किती चुकीचं आपण वागत असतो. जे भामटे स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे म्हणून स्टेटस ठेवतात, जे भामटे स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे म्हणून भाषणातून बोंबलीच्या देठापासून ओरडून सांगतात, तेच लोक आपल्या घरात आपल्या आईचा, आपल्या बायकोचा, आपल्या बहिणीचा, आपल्या मुलीचा एक देवी म्हणून सन्मान करत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून जे लोक आपल्या स्त्रीचा, आपल्या आईचा आदर करू शकत नाही, आपल्या पत्नीचा आदर करू शकत नाही, आपल्या बहिणीचा आदर करू शकत नाही, आपल्या मुलीचा आदर करू शकत नाही, सन्मान करू शकत नाही, त्यांनी आज रात्रभरात विडीतून उडी टाकली तर त्यांच्या तिरवीचं फुकट कीर्तन करून देण्यासाठी मी तयार आहे. त्यांची गरज नाही आमच्या संत मार्गामध्ये, त्यांची गरज नाही आमच्या या संत परंपरेला. आता असं बोलू नये कोणाच्या मरणाच्या बाबतीत, परंतु काय आहे की त्यांचा तिटकाराच तितका येतो त्यांचं ते वागणं बोलणं पाहून. आणि म्हणून असा प्रश्न, रोखठोक सवाल आमच्या साधू संतांनी आपल्या समाजापुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून या स्त्रियांना सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याकरिता महाराजांनी रोखठोकपणे या स्त्रियांनाही सुद्धा महत्त्व आणून दिलं. आणि तिला का अबला म्हणता असा प्रश्न विचारून तिला सुद्धा सबलेचं त्या ठिकाणी महाराजांनी पदवी दिली. तिचा तुम्ही मौका तर देऊन पहा, तिचं काम तर पहा, तुम्ही तिला काम तर करून पहा. कारण महाराजांनी काय म्हटलं आहे की स्त्री आहे, पुरुष आहे पिंडवर्णी आणि स्त्री आहे दक्षकारुणी. आणि म्हणून दोघांचे स्वभाव मिळता क्षणी होय मेदिनी वैकुंठची. त्या स्त्रीमध्ये इतकं सामर्थ्य आहे. आणि म्हणून पुरुषाहून महाराजांनी किती त्या स्त्रीचं वर्णन केलं हो. हा 20वा जो अध्याय आहे ना, याला 20वाच अध्याय का दिला असेल महिलेच्या नावानं. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी संत भुसरकर महाराज सांगत की गड्या, खऱ्या अर्थानं मनुष्याला 20वा जर कुठं मिळत असतील ना तर त्या आदिशक्तीच्या, त्या स्त्रीच्याच ठिकाणी 20वा मिळत असते. आपल्या आईच्याच मांडीवर 20वा मिळते माणसाला खऱ्या अर्थानं. तुम्ही मोठ्या मोठ्या गादी गलीच्यावर झोपून पहा आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून पहा आणि पहा कशी झोप लागते. तिथंच 20वा मिळत असते. म्हणून महाराजांनी ग्रामगीतेत महिलांना 20वं स्थान दिलं आहे, 20वा अध्याय त्यांना अर्पण केला आहे असं म्हणायला हरकत नाही. काय स्तुती केली त्याच्यामध्ये महाराजांनी, प्रश्न विचारला महाराजांनी त्याच्यामध्ये. उत्तम पुरुषासवे उत्तम नारी, तरीच संसार त्यांचा स्वर्गापरी. आणि पुरुषाहुनी काकण भरी महिला वरीच राहत असे. पुरुष पिंडवर्णी आहे पण स्त्री दक्षकारुणी आहे. दक्षता आहे, स्त्री दक्षता विचित्रची आहे महाराज म्हणतात. ती दक्ष तर आहे पण ती दक्षता
पाळत असताना, प्रत्येक बाबतीत दक्षता पाळत असताना ती स्त्री तिचा कारुण्य भाव सुद्धा सोडत नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी सुभद्रेचे, बहुतेक मला पुराणाचा फारसा अभ्यास नसल्यामुळे सुभद्रेचे की द्रौपदीचे त्या ठिकाणी मुलं कापले होते 5च्या 5ही सुद्धा अश्वत्थामाने. त्यावेळेस अश्वत्थामानं 5ही मुलं झोपेत कापून काढल्यानंतर किंवा त्यांना काय ब्रह्मास्त्र सोडून काय योगानं होईल त्यांना मारल्यामुळे ज्यावेळेस त्या अश्वत्थामाला पकडून आणल्या गेलं त्यावेळेस जिचे मुलं मारल्या गेले होते अश्वत्थाम्याकडून ती स्त्री असं बोलली की हे तुमचं बरोबर आहे, परंतु आज मला ज्या वेदना होत आहेत तितक्याच वेदना याच्या आईला होईल, म्हणून याला मारू नका, याला जिवंत ठेवा. किती कारुण्यता असते त्या स्त्रीच्या ठिकाणी. द्रौपदीनं असं म्हटलं होतं. किती कारुण्य भाव असते त्या ठिकाणी. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही सुद्धा म्हणतात की स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, स्त्रीलाच संयम, शहाणपण वाटे तिच्यानेची चाले संपूर्ण संसार चक्रे. आणि म्हणून महाराज तर म्हणतात की त्या स्त्रीचं काय वर्णन करावं, तिचे पोवाडे माझ्याच्यानं वर्णनच केल्या जात नाही, इतकं तिचं महत्त्व आहे असं महाराज म्हणतात. आणि म्हणून स्त्रियांच्या सोबतच जो काही समाजामध्ये मजूर वर्ग असेल, दरिद्र लोक असतील, अशिक्षित असतील, हे सर्वच्या सर्व या सर्वांना सुद्धा स्थान समाजामध्ये मिळालं पाहिजे. कारण खरं महत्व जर कशाला असेल तर ते महत्व आहे खऱ्या अर्थानं श्रमाला. तो श्रीमंत आहे की गरीब आहे त्याचं काही घेणं नाही. खरे महत्व आहे परिश्रमाला. परी हा मांडतो पैशाला, आणि हीच मूळ चूक होत आहे. एक गोष्ट मला बोलावीशी वाटते की या देशामध्ये स्त्रियांना परमार्थ करण्याचा अधिकार नाही, स्त्रियांना मोक्ष मिळवण्याचा अधिकार नाही. अशा लोकांना मी प्रश्न विचारतो की ज्यावेळेस चांगदेव 1400 वर्षाचा कोरडा चांगदेव त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी आला होता, त्यावेळेस उपदेश करण्याकरिता ज्ञानेश्वर महाराजांनी पुढाकार घेतला नाही, निवृत्तीनाथांनी नाही, सोपान काकांनी नाही. त्या ठिकाणी जर कोणाला पुढं केलं असेल तर ते आमच्या ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाईनं ते कार्य केलं होतं, हे विसरून चालत नाही. त्याही पुढे मी एक वैशिष्ट्य सांगू इच्छितो. स्त्रीमध्ये किती शक्ती भरलेली आहे. ज्या जगतसुवास माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या समाजाला हरिपाठ दिला, ज्या जगतसुवास माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या समाजाला माऊलीनं या समाजाला अमृतानुभव दिला, ज्या ज्ञानेश्वर माऊलीनं या समाजाला चांगदेव 65 दिली, ज्या ज्ञानेश्वर माऊलीनं या समाजाला एक उद्धाराचा मार्ग दाखवला, अभंगाचा गाथा दिला, आणखीन त्यांचे ज्ञानेश्वर माऊलीचे जवळ लोकांपर्यंत पोहोचू दिल्या गेली नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पायिक म्हणून घेणाऱ्यांनाही सुद्धा ज्ञानेश्वरी हरिपाठाच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याची गरज वाटत नाही, ही एक फार मोठी शोकांतिका आहे. असो, एवढे 17-18 ग्रंथ ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाला दिलेत, त्या ज्ञानेश्वर माऊलींनाही सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार ज्यावेळेस माऊली ताटी बंद करून बसतात त्यावेळेस त्याही ज्ञानेश्वर माऊलींना उपदेश करण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो एक मुक्ताबाई नावाच्या स्त्रीचा अधिकार आहे, हे विसरून चालता येणार नाही. म्हणून आपल्या बहिणीला कधी कमी लेखू नका. अहो, ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडामधली त्यांची जी बहीण होती मुक्ताबाई, ती सर्वात लहान होती, पण त्या मुक्ताबाईचा दिमाग जर पाहिला, आजच्या भाषेत बोलत झालं तर तिचा जो एक तिची जर ज्ञानाची खोली पाहायला गेलो त्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाईची, तर काय तिचं वर्णन करावं. तिचं वर्णन करत असताना खऱ्या अर्थानं म्हणावं लागते की मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई, असं तिचं वर्णन करावं लागते.
आणि म्हणून त्या मुक्ताबाईचा इतका अधिकार आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून स्त्रियांना कमी लेखणाऱ्या लोकांनी स्त्रीला चुकूनही सुद्धा तू पागल आहे, तू मूर्ख आहे, तुला अक्कल नाही, तुला समजत नाही असं चुकूनही सुद्धा म्हणू नका. जर म्हणत असाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही वा स्त्रीच्या उदरातून जन्माला येण्याचा अधिकार नाही असं म्हणायला काही प्रत्यवाय शिल्लक राहत नाही. असो, आता हे स्त्री पुराण बंद करून उरलेल्या विषयाचा अगदी 5-10 मिनिटामध्ये आपण धावत्या वेगात विषय घेऊन या ठिकाणी आपल्याला अगदी 10-15 मिनिटात थांबायचं आहे. आपण ब्रह्माचे वंश आहोत इथपर्यंत तुम्हाला मला नेऊन पोचवायचं आहे. असो, तर या स्त्रियांप्रमाणे सर्व लोकांच्या श्रमाची सुद्धा कदर झाली पाहिजे हा मुद्दा मी तुमच्यासमोर बोललो होतो. कारण खरे महत्त्व आहे परिश्रमाला. आणि म्हणून काम कोणतंही जरी असेल तरी सुद्धा कामे सर्वची मूल्यवान, त्याची योग्यता समसमान. श्रीकृष्णे सिद्ध केले उच्चिष्ट काढून, ओढली ढोरे विठ्ठले. या नयानं कामं सर्वच मूल्यवान असतात. हा विषय आपण मला वाटते सकाळी की काल दुपारच्या सुद्धा प्रवचनामध्ये थोडा पाहण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कामात उच्च निश्चता नसते कुठल्याही प्रकारची, जन्मावरूनही उच्च निश्चता नसते. हे चूक आहे. मी त्याच्याकरता महाभारतामधला आणि कर्णाच्या एका श्लोकातला एक भाग तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. कर्ण म्हणतात की दैवायत्तम कुले जन्मम मदायत्तम तू पौरुषम. अर्थात कर्णाच्या न्यायानुसार घराण्यावरून स्वतःला हीन कोणीही समजू नये, तर आपल्या पुरुषार्थाचा आपण अभिमान धारण केला पाहिजे. आपण कोणत्या कुळात जन्माला आलो याच्यावरून आम्ही या नीच कुळात जन्माला आलो म्हणून कोणत्याही प्रकारचं दुःख व्यक्त करू नये. तर मी या कुळात जन्माला येऊन सुद्धा समाजामध्ये इतक्या उंच भरारी मारू शकतो आहो याचा एक अभिमान, सार्थ अभिमान धारण करावा. आणि म्हणून विचार करावा की आम्ही जर खेड्यात जन्मलेले असू किंवा महाराज जसं म्हणतात की मागासलेल्या जनसमाजी, लहान ऐशा खेड्या माझी, उपवासाचीच लाभे रोजी, ऐशा ठाई जन्मलो असं जरी म्हणत असतात तरीसुद्धा मृगनाभीची कस्तुरी ती स्थान पावे राजशिरी हा जो सकाळी आपण भाग पाहला त्याचं चिंतन करणं अगत्याचं असते. आणि त्याही पुढे जाऊन एक गोष्ट मात्र सर्व लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे की खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये प्रश्न विचारलाय की खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी, काय उणी त्यांची बलबुद्धी. जे लोक म्हणतात की खेड्यात काहीच पडलेलं नाही आहे त्या लोकांना महाराजांनी प्रश्न विचारला. खेड्यामध्ये ज्ञानेश्वराचा जन्म झाला. खेड्यामध्ये विचार जर केला, ज्ञानेश्वरादी असं म्हटलं आहे. ज्ञानेश्वर आदी, आदी म्हणजे अनेक जे संत झाले, ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज, बोरोबा काका, हे जे काही संत असतील, तुकडोजी महाराज, तपोमूर्ती गाडगे बाबा, जे जे काही संत असतील, हे संत खेड्यामध्येच जन्माला आले. वैकुंठवासी घुसरकर महाराज कुठं घुसरमध्ये जन्माला आले. आमचे आज ज्यांची आणि एक जयंती आहे असे प्रज्ञाचक्षू आणि अद्वैत मधुराचार्य जे समन्वय महर्षी संत गुलाबराव महाराज, त्यांची आज जयंती आहे. ते गुलाबराव महाराज कुठं आमच्या टाकडी आहे ना, हे लोणी टाकडी, त्या लोणी टाकडीला त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या मामाचं गाव ते होतं. मग ते खेड्यात जन्माला आले. माधांसारख्या खेड्यात ते राहिले नव्हे. त्याही पुढे जाऊन पाहू. आज ज्यांची पुण्यतिथी आहे असे वेदशास्त्र संपन्न आणि वारकरी कीर्तिभूषण विदर्भरत्न, ज्यांनी आषाढी एकादशीच्या पर्वावरच पंढरपूर क्षेत्रामध्ये आपलं देह ठेवला होता आणि जीवनभर त्यांनी परमार्थ केला, असे वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज अडगावकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्या वासुदेव महाराज अडगावकरांचा जर विचार केला, कुठं जन्माला आले होते? अडगावसारख्या खेड्यातच जन्माला आले. म्हणून हे जरी खेड्यात जन्माला आले असतील तरी सुद्धा त्या संत वासुदेवजी महाराज अडगावकर यांचा जो विचार केला तर त्यांचं नाव जागतिक विद्वानांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे.
जागतिक विद्वानांच्या यादीमध्ये, जागतिक विद्वानांच्या म्हणतो आम्ही, पण खेड्यात जन्मलेले आहे म्हणून त्यावरूनही काही उच्च नीचता ठरत नसते. अर्थात हा ग्रामीणतेचा असेल किंवा आमच्या कर्माचा असेल, हा न्यूनगंड आमच्या मनातून निघून गेला पाहिजे. मी सकाळी एक ओवी तुमच्या पुढे मांडली होती की सीता शकुंतला कर्ण कबीर ऐसे अनाथ कन्या पुत्र, त्या पुत्रांना सुद्धा समाजानं पाळलं होतं. अर्थात अनाथ कौन है यहा त्रिलोकनाथ साथ है असं जे म्हटलं जाते, कोण अनाथ आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी कधीच आपण कमी आहोत अशी बुद्धी ठेवू नये, आपल्या स्वतःला कधीच कमी लेखू नये. अर्थात पापोहम पाप कर्माहम हे जी काही एक श्लोक म्हटल्या जात असते, हा श्लोक सुद्धा काही काळापुरताच मर्यादित असतो, पुढे तो श्लोक मात्र आपण ठेवू नये. कारण मी पापी सदा निर्दैवी ऐसा नित्य स्फुरे भावो, तो सकळ विद्या पहावो जे नाना संदेह उपजवी असं जे आहे. किंवा ऋग्वेदामध्ये अघ नह शोषुतघम असं म्हटलं आहे. अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे पापमुक्त किंवा निष्पाप असा त्याचा अर्थ होतो. अर्थात ख्रिस्ती धर्मातही सुद्धा देवा आम्ही पापी आहोत आणि आमचा उद्धार कर, आम्हाला असं दे, आम्हाला तसं दे असं म्हणण्याची जी काही एक पद्धती आहे, किंवा पश्चातापेन शुद्धेती पापम यानुसार अनुतापाच्या अवस्थेपुरतं त्या देवाच्या ठिकाणी आम्ही पापी आहो असं समजणं ठीक आहे. परंतु त्या ईश्वराला करुणा भाकण्याच्या वेळेस आम्ही पापी आहो, देवा आमचा उद्धार करा, आम्ही कपाळ करंटे अशा पद्धतीची याचना करणं तिथपर्यंत ठीक आहे. परंतु अखंड आम्ही नीच आहोत, आम्ही अस्पृश्य आहोत, आम्ही पापी पुरुष आहोत, आमचं हे पाप आहे म्हणून आम्ही या देहात जन्माला आलो असं म्हणण्याची जी काही बुद्धी आहे ती बुद्धी मात्र योग्य नाही. आणि म्हणून असा जो मलिन विचार आमच्या मनावरती आलेला आहे तो शुद्ध झाला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की हर जीव का हो शुद्ध मन जब कर्म उनके स्पृश्य है. आणि म्हणून विचार जर केला तर कलियुग हे पापमय आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्यांच्या मनामध्ये सुद्धा आणि पापाच्या कल्पना येत असतात. हा वातावरणाचा, खाण्यापिण्याचा किंवा प्रदूषणाचा किंवा आजूबाजूच्या संस्काराचा परिणाम म्हणण्यास आपल्याला काही हरकत नाही. परंतु गोस्वामी तुलसीदासांनी असं म्हटलं आहे की कली कर कर पुनित प्रतापा मानस तुल्य हो ही नाही पापा. अर्थात कलियुगामध्ये मानसिक पुण्य केलं तर अवश्य होते, पण मानसिक पाप मात्र घडत नसते. हा जो एक काही विचार आहे असं समजून दुर्लक्षित केलं पाहिजे, ते लावून घेऊ नये. अर्थात मानस पुण्य होते निर्धारानं, पुण्य कल्पनाच मुद्दाम करीत राहावं. आणि अर्थात महाराजांचं एवढा पल्हाळ लांबवत बसल्यापेक्षा महाराजांचं एक लेखामधल्या 2-4 ओळी आणि एक श्लोक सांगून आजच्या या प्रवचनाला आपण या ठिकाणी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करूया. महाराज असं म्हणत होते की आपलं कर्म कार्य जर शुद्ध असेल तर आपलं मनही शुद्धच असलं पाहिजे. यात आम्ही नीच, आम्ही अस्पृश्य, आम्ही अनाथ अशी हीन भावना उतरता कामा नये असं महाराजांनी एका लेखामध्ये म्हटलं आहे. आणि महाराजांनी त्याही पुढे वारंवार आपल्या मनाला, मानव समाजाला एक संदेश दिला आहे. त्यांच्या बरखेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सर्वांना एक सरळ सांगून टाकलं की त्या माणसाला, विसर पडलेल्या माणसाला आठवण करून दिली की मानव तुझे नहीं याद क्या तू ब्रह्म का ही अंश है, कुल गोत्र तेरा ब्रह्म है, सद्ब्रह्म तेरा वंश है, चेतन तू है अज अमर है, चेतन है तू अज अमर है, सहज ही सुख राशि है, जन्मे नहीं मरता नहीं, कूटस्थ है अविनाशी है. अशा पद्धतीनं माणसाला सांगितलं की गड्या तुम्ही कोण्याही वर्णाचे असाल, कोण्याही जातीचे असाल, कोण्याही धर्माचे असाल, कोण्याही पंथाचे असाल तर तुम्ही या ठिकाणी अस्पृश्य नाही, नीच नाही, तर जे ब्रह्म आहे, जे सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेलं आहे, जे सर्वात उच्च मानल्या गेलेलं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचेच तुम्ही वंश आहेत, त्या ब्रह्माचेच तुम्ही अंश आहेत. आणि त्या देवानं सुद्धा सांगितलं आहे की ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातना. अर्थात त्याचे वंश आहेत, त्याचे अंश आहेत. आणि म्हणून
देवानं सांगितलं की तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, असा हा संदेश असल्यामुळे आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची हीन भावना स्वतःच्या बाबतीत आपण ठेवू नये, एवढाच याचा एक परामर्श आहे. आता हा विषय जितका लांबवला तितका लांबणार आहे. माझ्याजवळ भगवान कृष्णाच्या जीवनातला सुद्धा एक प्रसंग होता, परंतु आता वेळ संपल्यामुळे 15 मिनिट मी तुमचे जास्त घेतले आहे, तेव्हा ते सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही. आता एक विशेष सूचना अशी आहे की उद्या सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये आपण या अष्टश्लोकी भागवताच्या 8व्या श्लोकामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारा म्हणजे प्रवेशच करणारा. परंतु तो प्रवेश केल्याच्या नंतर दुपारी मात्र या ठिकाणी तुमच्यासमोर रोज जे चॅनल चालू असते ते चॅनल राहणार नाही. उद्या चॅनल थोडंसं आपण बदलून दिलं आहे. उद्या दुपारी ठीक 4 ते 5:30 ह्या वेळेमध्ये ज्यांच्याकडे आम्ही जे हे आता 2 महिन्यापासून तुमच्यासमोर जी काही बडबड करत आहोत, ही बडबड ज्यांच्या माध्यमातून आमच्या ठिकाणी प्रतीत झाली व आम्ही ज्यांच्याकडे हे सगळं शिकलो, मग ते वेदांताचं ज्ञान असो, अध्यात्माचं असो, धार्मिकतेचं असो, ग्रामगीता असो, योग वासिष्ठ, विचारसागर, पंचीकरण, भगवद्गीता, असे जे काही आम्ही तुम्हाला आता दुड्डाचार्य वाटतो आहो, हे ज्यांच्यामुळे आहो, असे आमचे गुरुवर्य आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांचं याच फेसबुक पेजवरती उद्या दुपारी ठीक 4 ते 5:30 या वेळेमध्ये विठू सर्वत्रची घनदाट पंढरी विश्वाची पेठ या विषयावरती आषाढी एकादशीच्या अनुषंगानं एक विशेष प्रवचन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. त्या प्रवचनाचा सर्व जनता जनार्दनाने अवश्य लाभ घ्यावा अशी एक विनंती करतो आणि आजचं प्रवचन हे जनता जनार्दनाच्या चरणी समर्पित करतो. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.